रेडीमेड ब्लाऊजला जे कप असतात आतमध्ये ते कप्स कसे काढायचे आणि ब्लाऊजला फिटिंग कसं करायचं ते आजच्या व्हिडिओमध्ये सांगते. चला व्हिडिओ कंटिन्यू बघा. तर इथं बघा अशा पद्धतीने फ्री साईजचे ह्याच्यामध्ये कप होते. मोठी साईज होती, साईज त्यांची खूप छोटी होती, म्हणजे 36 साईज होती. आणि मग त्यांना 36पेक्षाही थोडासा कमी लागतो 35 साईजमध्ये. तर त्याच्यामुळे त्यांना फिटिंग पण करायचं होतं आणि हे कप्स काहीच कामाचे नव्हते. मग आता हे काढून टाकायचे होते, ते फिटिंगमध्ये बसत नव्हते, लूज होत होते. तर इथं बघा आता हे थोडंसं ना आतमध्ये तिथं टिप दिलेली असती कप्स बसवण्यासाठी अस्तरला, ती अगोदर उसवून घ्यायची आपल्याला, कप्स मोकळे करायचे आणि त्यानंतर थोडंसं एका साईडनी थोडंसं कट करायचं ते आज फिटिंगच्या लेवलनी. तर तिथेच आपल्याला समजा जिथं कप्स बसवले होते तिथे आणि त्या टक्स पॉईंटला ना परत आपल्याला अस्तरने थोडंसं कट करून दोन्ही कप्स बाहेर काढून घ्यायचे आणि त्याच्यामध्ये ना टिपलं मारून घ्यायची. त्यानंतर तुमचं जे काही मेजरमेंट असेल आपलं छातीचं, कमरेचं, दंडघेराचं, ते सगळे आपलं माप व्यवस्थित टाकून घ्यायचे. आता फिटिंग कशी करायची हे बेसिक आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये दाखवत असतो आणि हे अशा पद्धतीने फिटिंग आपलं माप टाकून फिटिंग आपण छान अशी करून घेतलेली आहे. सुंदर असा ब्लाऊज आपला रेडी झालेला आहे. जे रेडीमेड ब्लाऊज घेतो ते आपल्या साईजमध्ये येत नाहीत, मग अशा पद्धतीने आपल्याला साईजमध्ये करायचे. आता कप्स कसे आपल्या साईजचे नसतात, फ्री साईजचे असतात, त्यामुळे ते कप्स नाही ठेवले तरी चालतो, काढून टाकायचे. या तिन्ही पण ब्लाऊजचं मी असंच केलेलं आहे. तिन्ही पण रेडीमेड ब्लाऊज होते, त्याच्यामुळं कप्स काढून फिटिंग वगैरे मस्त करून दिलेली आहे आणि खूप छान हे ब्लाऊज रेडी झालेले आहेत. चला व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब